माई बाबा आले घराला, सुख नाही तुझ्या जीवाला. थांब एक मिनिट, कोणतरी आलं बाया बाहेर, थांबा. कोण रे बाबा, तू कोण आहे बाबा? मी अंतर्यामी जंतर बाबा. अंतर्यामी जंतर बाबा, काय काम आहे बाबा तुझं? अगं माये, तुझं नाव मंदाबाई आहे आणि तू एका मोठ्या खूप संकटात फसलेली आहे. तुला पैशाची अडचण आहे, तुला दुसरं काही सुचत नाही, तुझ्याकडे पैसा नाही. हो बाबा, मो नाव खरंच मंदाबाई आहे. तुम्हाला एवढं कसं काय कळलं बाबा? मी लय मोठ्या संकटात आहे बाबा, माझ्याकडे पैसा पाणी काहीच नाही. तुम्हाला एवढं कसं काय कळलं बरं? मी अंतर्यामी जंतर बाबा. आई ढोंगी बाबा याच्या मायच्या भसाड्याला काही येत नाही. ए बालका, तुला भस्म करून टाकीन मी. बापरे, लयच मोकर काटते. आपली पोल खोलतो काय? हे बालिके, तुम्ही 3 जणी बाई आहे, तुम्ही तिघी मिळून एक लोन घेतलेला आहे आणि म्हणून तुम्हाला खूप मोठ्या संकटात आहे. बाई बाबाला कळतं. बाबा खरंय खरंय, आम्ही तिघी जणी बाई आहे, आम्ही तिघी जणी बाई लोन घेतलेलं आहे. मी आहे, शांताबाई आहे, कांताबाई आहे. बालिके, मी तुझ्या मागचं सगळं संकट दूर करून टाकतो. फक्त माझं ऐक, मी काय म्हणतो. त्या 3 बायाला तू इथं बोलव, मग मी तुम्हाला सांगतो त्याच्या मागचा उपाय. काय बाबा खरंच का? मी लगेच शांतीला लावते फोन, कांतीला फोन लावते. हॅलो शांताबाई, कुठे? लवकर घरी या बाया, ते बाबा आले ना, आपल्या मागचे जे संकट आहे का ते लगेच दूर करणार. तुम्ही फटकन बाया माझ्या घरी या लवकर, फटकन निघा. बया आले 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 आले. काय का मंदाबाई, लय गडबडी बनलं. आणि कोण आहे साधून बालिके, माझ्या शक्ती तू अंदाज लावू नको, तुला भस्म करून टाकीन. हे झाडू घेऊन का तुला आमच्या गल्लीमध्ये झाडाचं काम लागलं काय? अपमान. इथं मी कदाचित थांबणार नाही, निघून चाललो मी बालिके, निघून चाललो. ते माय घाल, तू इथं नको थांबू. ऐ शांती रांड, त्या बाबाला काही पण लागले म्हणाल तू. ते बाबा लय मोठे बाबा आहे बाया ते. जाऊ द्या बाबा, माफ करा. या ना बाया, या ना बाबा, या ना तुम्ही, या ना. जाऊ द्या आता तिच्यावरच मी माफी मागतो. या तुम्ही या. बालिके, मी तुझं ऐकतो, तू समजदार आहे, तू थांब म्हणून मी थांबतो इथं बाहेर मी बसतो आणि तुम्हाला समोरची समस्या सांगतो तुमची काय आहे. तर बाया कांती कुठे का? ती तिच्या नवऱ्या संगत चालला गेली. ती अशी ते बाया हेल्पर तोणी गावघरी. जाऊ दे बाबा, सांगा ना बाबा, सांगा ना, आम्हाला लवकर सांगा, आम्ही लय संकटात आहे बाबा. मी काय म्हणतो तर ध्यान देऊन ऐका. जे तुम्ही 50,000 रुपये कर्ज घेतलेलं आहे, ते कर्ज तुम्ही फेडून टाका. तेव्हा तुम्हाला शांती भेटल, तुमच्या घरात सुख समाधान राहील आणि पैसा पण तुम्हाला मिळून जाईल. बाबा तुम्ही चांगलं सांगू राहिले, पण आम्हाला हप्ते नाही भरायचे ना. ते हप्ते गेले मग बसाड्यात. अहो 12 महिने झाले तुम्ही कर्ज घेऊन, तुम्ही कर्जाचा एक पण हप्ता फेडलेला नाही. हप्त्यावाला आला की तुम्ही तिकडे झक मारता, इकडे माय घालता. असं करू नका. हप्त्यावाला आला की हप्ते सगळे भरून टाका, तेव्हा तुम्हाला सुख समाधान मिळून जाईल. बाबाचं ऐका, तेव्हा तुमचं कल्याण होईल. बाबा हो ना, तुम्हाला एवढं सगळं कसं काय कळत बाबा? हो ना बया, बाबाला चटकं होतं. बाबा अंतर्यामी जंतर बाबा आहे भाई. बाबा लयच मोठे बाबा आहे बया. बाबा तुम्हाला एवढं कसं काय होतं नेमकी? नाही, आम्ही हप्ते टायमाला तिकडे निघून जातो, इकडे घुसतो, ही पण तिकडे नाही का झक मारती, मी इकडे माया घालते. बाबा तुम्हाला चटकं होतं बाय. नेमकी तुम्हाला एवढं कसं काय कळतं? आमचे नाव कळले तुम्हाला, आमच्या मागच्या अडचणी कळले, आमच्याकडे पैसा नाही, धन नाही, आम्ही हप्ते भरलेले 12 महिने झाली. हिनं लोन घेतलं, मी लोन घेतलं, हिनं साड्या घातल्या, सोनं नाणं केलं, काहीच नाही आम्हाला बाहेर. तुम्हाला एवढं कसं कळतं बाबा? बाबा अंतर्यामी बाबा, अंतर्यामी जंतर बाबा आहे खरंच. जंतर बाबा. हाव, आम्हाला कसं काय कळलं? अरे भोसडीच्या हो, बाबा नाही मी हप्त्यावाला आहे. 1 वर्ष झालं मी तुमच्या मागे हिंडतो, तुम्ही हप्त्यात भरा नाही. काळा हप्त्या, आता हप्ते घेतल्याशिवाय तुम्ही जाणारच नाही. तुम्ही दोघी पण घरात लपून बसता, हे करता ते करता. मी जाणारच नाही कुठं. बया शांती पळ, यो बाबा नाही हप्त्यावाला, शांती पळ.